नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी धडा 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या धड्यावरती जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामधील प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, तर स्वाध्यायावरती जे प्रश्नाची उत्तर आहेत ते मी काढून ठेवलेले आहेत, चला पाहूया। ओके, तर एका वाक्यात उत्तरे लिहा। एक मिनिट। ठीक आहे, तर कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? ठीक आहे, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? तर कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला। कविताला कशामुळे दिलासा मिळाला या प्रश्नाचं उत्तर आहे, एका सेकंदाने सुवर्णपद हुकले त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढल्यामुळे कविताला दिलासा मिळाला। तिसरा आहे, एका वाक्यामधला तिसरा प्रश्न, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनलेले आहेत। चौथा आहे, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? तर उत्तर आहे, जेव्हा कविताने नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। ठीक आहे, पुढे जाऊया। कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? ठीक आहे, कविताला जो त्रास होता त्याच्या त्रासाबद्दल कविता तिच्या आईला का बरं सांगत नाही? तर आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? जो धावपटू एक आहे, असा कोणता धावपटू आहे ज्याला कविता आदर्श मानते? तर पीटी उषाला कविता या धावपटूला आदर्श मानते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? तर याचं उत्तर आहे, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। ठीक आहे, पुढे जाऊया। कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? तर सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावपटू म्हणून नावारूपाला आली त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर आहे, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? ठीक आहे, तर उत्तर आहे, कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती। या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। पुढे जाऊया। हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? तर याचं उत्तर आहे, कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले, तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? तर याचं उत्तर आहे, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली त्यामुळे तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा आणि तिची ही कीर्ती हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? कारण कविताच्या पायामधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली, तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप अथक प्रयत्न केले म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिच्या आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात। पुढचा प्रश्न आहे, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? तर उत्तर आहे, जिद्द, अथक मेहनत, परिश्रम करण्याची तयारी असेल
तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, अशी प्रेरणा कविताकडून आपणास मिळते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. म्हणजे काय झालेलं आहे बघा, पण, दार, पणा, तर हे शब्द प्रत्यय म्हणून लावलेले आहेत. जसे वेगळेपण, चमकदार, कमीपणा, तर हे त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे लहानपण, दारला बहारदार, पणाला शहाणपणा, पणीला लहानपणी, जागेपणी, ऊला इक, आर्थिक, व्यवहारिक, इथला अखंडित, आनंदित. ठीक आहे, तर तुम्ही याचा फोटो काढून किंवा वहीत लिहून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. ठीक आहे, तर शब्दसमूह दिलेले आहेत, म्हणजे असे शब्द दिलेले आहेत समूह, त्याचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचं. तर पहिला आहे दिलासा मिळणे, कणखर बनणे, नात्यातील वीण गहिरी असणे, गराडा पडणे, ओढाताण होणे, वणवण सहन करणे. तर पहिला आहे दिलासा मिळणे. खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. ठीक आहे, तर असा याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आपल्याला. त्यानंतर गराडा पडणे, तर याचा अर्थ काय होतो बघा, सलमान खान गावात येताच त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला. त्यानंतर कणखर बनणे, दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. पुढचा आहे ओढाताण होणे, तर शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारीची फार ओढाताण होते, कुमारची. त्यानंतर प्रश्न आहे नात्यातील वीण गहिरी असणे, राम आणि लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहरी होती. आणि त्यानंतर आहे वणवण सहन करणे, नोकरी मिळवण्यासाठी दीपकने खूप वणवण सहन केली. ठीक आहे, तर अशा पद्धतीत तुम्ही या शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करू शकता. पुढे आहे समानार्थी शब्द लिहा, म्हणजे समान अर्थ असावे. माय, आई, बळ, शक्ती, क्रीडा, खेळ, लेक, मुलगी, गहिरे, खोल, वडील, बाप. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न 6वा आहे, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो आणि तो का आवडतो हे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो वैयक्तिक खेळ आहे, तुम्हाला जो आवडतो तो का आवडतो हे पण लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी ह्याच्यात लिहिलेलं आहे भोवरा खेळणे जास्त आवडते, कारण भोवरा फिरत असताना त्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते. तर का आवडतो हा भोवरा खेळणे, तर जेव्हा तो फिरत असतो तेव्हा मला त्याच्याकडे पाहत राहावेसे वाटते. तुम्ही तुमच्या आवडीचा खेळ लिहू शकता आणि तो का आवडतो हे पण लिहू शकता. त्यानंतर आहे प्रश्न 7वा, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही, ते खेळ का आवडतात ते सुद्धा लिहायचं आहे. तर उत्तर बघा काय दिलेलं आहे, मला मैदानी आणि बैठे असे दोन्ही खेळ आवडतात, कारण या दोन्ही खेळात एक प्रकारची स्पर्धा असते. स्पर्धा जिंकण्याची इच्छा हा माझा स्वभाव आहे, म्हणून मला मैदानी व बैठे दोन्ही खेळ मला खूप आवडतात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न 8वा, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते लिहायचं आहे. आता हे जे अधोरेखित केलेले शब्द आहेत, तर ह्यांचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे, तर वेढलेले म्हणजे चारही बाजूनी वेढा घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत, वेढलेले म्हणजे सर्वत्र. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत, वेढलेले म्हणजे जिकडे तिकडे पाहावे तिकडे. ठीक आहे, त्यानंतर आहे फायलींनी वेढलेले असतात, कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेले म्हणजे समोर आणि आजूबाजूला फायली असणे. पुढे जाऊया. प्रश्न 9वा, शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा आणि समजून घ्या. आता आपल्याला शब्द वाचायचा आणि तो समजून घ्यायचा. उद्योग, औद्योगिक, म्हणजे उद्योग म्हणजे एखादा व्यवसाय आणि हे औद्योगिकशी संबंधित आहे. शिक्षण, शैक्षणिक, बुद्धी, बौद्धिक, नीती, नैतिक, संस्कृती, सांस्कृतिक, भूगोल, भौगोलिक, इतिहास, ऐतिहासिक, विज्ञान, वैज्ञानिक. म्हणजे हा शब्द कुठल्या शब्दाशी संबंधित आलेला आहे
हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता भूगोल हा एक शब्द झाला, पण तो भौगोलिक या शब्दाशी संबंधित आलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न 10वा. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहायचे आहेत आपल्याला. एक शब्द दिलाय त्यांनी क्रीडा महोत्सव, आणि ह्या शब्दावरती 8 ते 10 वाक्य लिहायचं आहे. आणि हे वाक्य लिहिताना खालील वाक्य किंवा खालील शब्दसमूह यांचा उपयोग केला तर चालतं. महोत्सवाचा दिवस कुठला, महिना कुठला, काळ व स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण, समारंभ, पाहताना मनात आलेले विचार. हे शब्दसमूह वापरून तुम्ही 8 ते 10 वळी लिहायचे. तर इथं लिहून दिलेलं आहे पहा. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव नाशिकच्या माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात जानेवारी 23 ते 26 पर्यंत संपन्न झाला. 26 जानेवारीला बक्षीस समारंभ होता. या महोत्सवात 23 शाळांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात कबड्डी, खो खो, 10 षटकांचे क्रिकेट व फुटबॉल या खेळांचा समावेश होता. मला क्रिकेटची स्पर्धा विशेष आवडली, कारण ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. सर्व चमू आपापल्या राज्यपातळी गाठायची आहे या चुरशीने खेळत होते. स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्या. शेवटच्या दिवशी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. मी व्हॉलीबॉल खेळतो. व्हॉलीबॉलमध्ये आपल्या शाळेचा चमू राज्य पातळीवर खेळलाच पाहिजे अशी जिद्द या क्रीडा महोत्सवामुळे माझ्या मनात निर्माण झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीत जे महत्त्वाचे प्रश्न होते 10 पर्यंत आपण या स्वाध्यायामध्ये पाहिलेले आहे. त्याच्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट करून विचारू शकता. तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थांबूया आज. धन्यवाद.